काय कोणकोणते निकाल तुमच्या हाती आलेले आहे, काय नेमकं चित्र आहे? नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पार्टीचं पहिलं खातं उघडल्यानंतर या ठिकाणी हवेलीमध्ये लोणीकण पेरणे गटामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण साकोरे हे आघाडीवरती आहेत। त्याचप्रमाणे या दिलीप माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत एकूण निकाल जर पाहिला तर खेड तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गटामध्ये पहिली फेरीचा निकालांती या ठिकाणी मंगेश काकडे पुढे आहेत, तर बोरी गटामध्ये राष्ट्रवादीचे कल्पना काळे पुढे आहेत, तर नारायणगाव गटातून शिवसेनेच्या नेहा पाटे पुढे आहेत। ओतूरमध्ये चुर्रस आहे, तर बावर गटामध्ये राष्ट्रवादीच्या माई लांडे या पुढे पाहायला मिळत आहे। वाडे गटातून खेडमधून वाडा गटातून शिवसेनेचे डॉक्टर समीर सुपे आघाडीवरती आहे। त्याचप्रमाणे पारगाव जारकरवाडी गटातून तिसऱ्या फेरी अखेरी दिलीप वळसे पाटील यांनी 2130 मताची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। प्रणिता जी, एकूणच या ठिकाणी वातावरण कसं होतं, युती आघाड्यांचे गणित कसे होते आणि चुरस कोणाकोणात पाहायला मिळाली आहे? पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। त्यांनी ठाकरे गटाला सोबत घेतलेला आहे, तर शिवसेना स्वतंत्र स्वतंत्र लढत आहे। आणि आंबेगाव मध्ये परिस्थिती पाहिली तर संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा आंबेगाव मध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकमेकांच्या समोरासमोर पाहायला मिळत आहे। मात्र त्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाहतो की शिंदे आणि ठाकरे एकत्र आल्याची घटना ही समोर आलेली आहे आणि शिरूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि भाजप यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे। परंतु बहुतांशी एका ठिकाणावरती शिंदेनी चौरंगी लढत निर्माण करत या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे, परंतु राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी ही समोरासमोर लढत प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। जी अमोल, अधिक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीही महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत येत आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे विजयी झालेले आहेत। ढोकी जिल्हा परिषद ठाकरे गटाचे उमेदवार तीर्थराज घाडगे यांचा